बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी उत्सुकता ताणली गेली की मंत्रिमंडळात समावेश कुणाकुणाचा होणार आणि आता पहिल्या मंत्र्याचं नाव फिक्स होत आहे। नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते। सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडनं नरहरी झिरवाळांना मंत्रिपदासाठी किंवा उद्याच्या शपथविधीसाठी फोन गेल्याची बातमी सूत्रांकडनं कळतेय। शपथविधी जवळ आलेला आहे। शपथविधी साधारणतः उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत होण्याची शक्यता आहे। हा शपथविधी नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये संपन्न होणार आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती मिळते। त्यांना हा फोन केलेला होता सुनील तटकरेंनी। अजूनही भाजपकडनं कुणाला फोन गेलेत किंवा शिवसेनेची जी यादी दिल्लीला गेली होती त्याला ग्रीन सिग्नल मिळालाय का हे स्पष्ट नाहीये, परंतु नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडनं हा फोन करण्यात आलाय। नरहरी झिरवाळ यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून गेल्या सरकारमध्ये जबाबदारी सुद्धा होती। ज्येष्ठ नेते आहेत आणि आता हेच नरहरी झिरवाळ मंत्री बनणार आहेत अशी माहिती मिळते, कारण सुनील तटकरेंनी उद्याच्या शपथविधी संदर्भात नरहरी झिरवाळ यांना फोन केलेला आहे। असं असलं तरी सुद्धा उद्याच्या शपथविधीचा सस्पेन्स मात्र कायम आहे। खरं तर आज हा शपथविधी होणं अपेक्षित होतं। आज कोणतीच हालचाल झाली नाही, कारण माहिती अशी मिळाली की शिवसेनेच्या नेत्यांची यादी किंवा शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी ही दिल्लीला पाठवण्यात आली आणि दिल्लीमधनं जेव्हा ग्रीन सिग्नल मिळेल किंवा यादीवरती शिक्कामोर्तब होईल तेव्हाच हा शपथविधी पार पडेल। खात्यांवरनं सुद्धा किंवा खाते वाटपावरनं सुद्धा महायुतीमध्ये बरीच तणातणी किंवा रस्सीखेच झाल्याच्या बातम्या आल्या। शिवसेना कुठेतरी गृहमंत्री पदासाठी अडून बसलेली होती। मलाईदार खाती किंवा महत्त्वाची खाती आपल्या पदरात असावी असा प्रयत्न भाजपसोबत शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा सुद्धा होता। तर नव्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत, पण अजूनही खातेवाटपाबाबत अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये। मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे। केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच आमदारांना पुढच्या सूचना दिल्या जातील असं सूत्रांनी सांगितलंय। दुपारी यादी पाठवल्यानंतर अजून तरी केंद्रीय नेतृत्वाची मंजुरी न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चाही रंगू लागल्यात। एकीकडे राजकीय वर्तुळात चर्चा रंगतायत, तर दुसरीकडे बाशिंग बांधून बसलेले भावी मंत्री नागपूरकडे वाजत गाजत निघाले। ही विमानातली दृश्य आपण पाहतोय। कालिदास कोळंबकर आहेत, नितेश राणे आपल्याला दिसतील, प्रताप सरनाईक सुद्धा याच विमानामध्ये आहेत। नितेश राणे, प्रताप सरनाईक दोघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत। शिवसेना आणि भाजपचे नेते, भाजपचे आमदार एकाच विमानातनं नागपूरसाठी रवाना झालेत। तर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला, शपथविधीला नेमका विलंब का होतोय असं म्हणत विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवरती टीकेचे बाण सोडलेत। अधिकृतरित्या अजून याची कोणती बातमी नाही माझ्या माहितीप्रमाणे। मी आत्ताच प्रशासनाची चौकशी केली तर तयारी केलेली हे सत्य जरी असलं तरी अजून अधिकृतरित्या असं कोणालाही सांगितलेलं नाही, पण लवकरात लवकर व्हायला काही हरकत नाही। आणि आपले नागपूरचे प्रतिनिधी उदय तिमांडे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, नेमक्या चर्चा काय आहेत? शाश्वती का नाही उद्याच्या शपथविधी संदर्भातली चर्चा काय रंगतायत? नक्कीच भाजपमध्ये जे आहे ते मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडावी याचा निर्णय जो आहे तो केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डला आणि पार्टी हायकमांडला घ्यायचा असतो। आणि जी माहिती मिळते त्या माहितीनुसार भाजपनं 16 लोकांची यादी दुपारीच दिल्लीला पाठवलेली आहे, मात्र त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेला नाहीये। कारण काही वेळा आधी आपण पाहिलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये काही वक्तव्य केलं होतं, त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकसभेमध्ये व्यस्त असल्यामुळे बहुतेक त्या नावांवर जी आहे ती अंतिम चर्चा झाली नाही। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार आज रात्री उशिरापर्यंत जी आहे ती भाजपची यादी अंतिम होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे त्यांना फोन करणार असल्याची माहिती मिळते। मात्र काही वेळा आधी जे आहे ते नरहरी झिरवाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहे सुनील तटकरे यांनी मंत्रिपदाबाबत फोन केल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे। नागपूरमध्ये प्रशासनाकडून जी आहे ती शपथविधीची पूर्ण तयारी झालेली आहे, त्यामुळे उद्या फडणवीस सरकारचा पहिला शपथविधी होईल या बाबतीत आता साशंकता जी आहे ती कमी झालेली आहे। मात्र आज कोण मंत्री बनणार आणि त्यांना कधी फोन जाणार या बाबतीत जे आहे ते जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे। धाकधूक निश्चितपणे वाढलेली आहे, कारण अजूनही अनेकांना फोन गेलेले नाहीयेत। याद्यांवरती अंतिम शिक्कामोर्तब बाकी असल्याचं कळतंय। धन्यवाद उदय या माहितीबद्दल।
आणि राज्याच्या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे अशी दाट शक्यता आहे. पण नव्या मंत्रिमंडळात संधी कुणाला मिळणार याबाबतीतला सस्पेन्स मात्र आत्ताही कायम आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यामध्ये होते. तिथेही त्यांनी या संदर्भात कोणतंही स्पष्ट भाष्य केलं नाही. मंत्र्यांच्या शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना भावी मंत्री निघालेत नागपूरकडे. पण खाते वाटपाचं काय हा सर्वात मोठा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. अजूनही खाते वाटपासंदर्भात रस्सीखेच सुरू आहे किंवा अंतिम शिक्कामोर्तब या याद्यांवरती झालेलं नाही असं कळतंय. परंतु नरहरी झिरवळ यांना काही वेळापूर्वीच एक फोन गेलाय. हा फोन केलाय सुनील तटकरेंनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. त्यामुळे नरहरी झिरवळ यांचं मंत्रिपद पक्क मानलं जात आहे. ते उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार असं कन्फर्म सांगितलं जात आहे. दरम्यान राजभवनात नागपूरच्या शपथविधीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडनं नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेतले ज्येष्ठ नेते त्यांच्यावरती गंडांतर येणार असून काही नेत्यांचा पत्ता सुद्धा कट होईल अशी दाट शक्यता वर्तवली जाते. शिवसेनेत नव्यांना मंत्रिपदाची संधी. काही जुन्यांचा पत्ता कट होणार. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावर राजकीय चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेकडून मंत्रिपद देताना मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते. यावेळी नव्या चेहऱ्यांना पसंती दिली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे. भाजपला दिल्लीत जावं लागतंय. एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही. अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत. मला या राज्याची चिंता वाटते. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या यादीत भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी, मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आबिडकर या नवीन आमदारांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. पण त्याचबरोबर काही माजी मंत्र्यांना मात्र डच्चू मिळू शकतो. त्यात आहेत संजय राठोड, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर. या आमदारांना यावेळी मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे. आता पत्ते काय, ज्याचे पत्ते पडले तो मंत्रिमंडळात जाणार, ज्याचे पत्ते पडत नसणार ते मंत्रिमंडळात जाणार नाही. कोणाची लॉबिंग चालते, कोणाची लॉबिंग चालत नाही, कोण त्यांना फायद्याचं आहे आणि कोण नाही आहे, या अशा अनेक समीकरणातून जे आहे ते मंत्रिमंडळ बनेल. आता शिंदेंना आणि अजित पवारांना काही से थोडी आहे. तिकडे या मंत्रिमंडळ विस्तारात उदय सामंत आणि शंभूराज देसाई, दादा भुसे यांची मात्र नावं निश्चित मानली जात आहेत. तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांची नावं काठावर असल्याची चर्चा आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या सत्तेत शिवसेनेतील केवळ 9 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. तर भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांची महामंडळावर वर्णी लागली. पण यावेळी हे दोन्ही नेते मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदेंकडून भाकरी फिरवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.